मित्रांनो, कम्युनिटी पोस्ट MCQ सिरीजच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण यापूर्वी जे क्वेश्चन कम्युनिटी पोस्टमध्ये पोलद्वारे टाकलेले होते त्याचे आन्सर्स डिस्कस करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. यामध्ये पहिला प्रश्न होता सस्पेंडिंग एजंट इम्पार्ट्स. तर सस्पेंडिंग एजंट आहेत ना, ते सस्पेन्शनमध्ये आपण वापरत असतो. तर हे जे सस्पेंडिंग एजंट आहेत ते कशावरती इम्पॅक्ट करतात, कशावरती त्याचा इफेक्ट दिसत असतो, तर आपल्या फॉर्म्युलेशनची जी विस्कॉसिटी आहे ना त्याच्यावरती इफेक्ट दिसतो. सस्पेंडिंग एजंटमुळे विस्कॉसिटी इन्क्रीज होत असते आणि आपल्या सस्पेन्शनमधले जे ड्रग मॉलिक्यूल असतात ते सस्पेंडेड राहतात, त्यामुळं आपलं सस्पेन्शन स्टेबल राहतं. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न होता बफरिंग एजंट अल्सो कॉल्ड ॲज. तर बफरिंग एजंटला आणखीन काय नाव असतं, तर लक्षात घ्या, हे जे बफरिंग एजंट असतात ना ते pH वरती इफेक्ट करत असतात, pH चेंज करण्यासाठी वापरतो, त्यामुळे त्यांना pH मॉडिफायर असं देखील म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न होता एनिमाज आर ॲडमिनिस्टर्ड. एनिमाज जे आहेत ते कोणत्या रूटने ॲडमिनिस्टर केले जातात, तर हे जे एनिमा आहेत ना हे रेक्टली यूज केले जातात. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. लिनिमेंट्स मस्ट नॉट बी अप्लाइड ऑन द डॅश डॅश स्किन. म्हणजे हे लिनिमेंट आहेत ते कुठे वापरले जात नाहीत असं विचारले, कोणत्या स्किनच्या पार्टवरती वापरले जात नाही. तर लक्षात ठेवा, हे लिनिमेंट आहेत ते ब्रोकन स्किनवरती वापरले जात नाही, कारण जे ब्रोकन स्किन आहे ना तिथे यूज केले तर इरिटेशन वगैरे होऊ शकतं, त्यामुळे ब्रोकन स्किनवरती वापरलं जात नाही. एक्सटर्नली यूज केलं जातं, ब्रोकन स्किनवरती वापरलं जात नाही. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. पुढचा क्वेश्चन होता डॅश 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 इज नॉट ए टाईप ऑफ सिरप. तर सिरपचा कुठला टाईप नाही यामध्ये खाली दिला आहे तो. त्यामध्ये लक्षात ठेवा, या ठिकाणी सिम्पल सिरप टाईप असतो सिरपचा, मेडिकेटेड सिरपमध्ये ज्यामध्ये मेडिकेशन असतात हा देखील करेक्ट ऑप्शन आहे, आणि फ्लेवर्ड सिरप हे देखील सिरप असतात, त्यामुळं हे ऑल सिरपचे टाईप आहेत, करेक्ट सिरपचे टाईप आहेत. त्यामुळे सिरपचा टाईप कुठला नाही आहे, मिक्स्ड सिरप असा कुठला सिरपचा टाईप नाही आहे, त्यामुळं या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे मिक्स्ड सिरप इज नॉट ए टाईप ऑफ सिरप. ओके. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन डिस्कस करूया. नंतर पुढचा क्वेश्चन होता एलिक्झर्स आर. तर हे एलिक्झर्स आहेत ते काय टाईप आहे, तर हे जे एलिक्झर्स असतात ते हायड्रो अल्कोहोलिक लिक्विड्स असतात. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. तर खालीलपैकी कुठला आहे की जो मोनोफेजिक डोसेज फॉर्म नाही आहे. आता मोनोफेजिक म्हणजे काय, त्यामध्ये फक्त एकच फेज असणार आहे, ते लिक्विड असेल तर एकाच फेजचं असणार आहे, त्यामध्ये दुसरं काही नसणार आहे. तर आपण पाहूया. सोल्युशन असतं, लक्षात घ्या, ते पण एका फेजमध्ये असतं. जे काही ड्रग असतं किंवा बाकीचे जे काही एक्सिपिंट असतात ते त्यामध्ये सोल्युबल असतात, त्यामुळं सोल्युशन आहे ते मोनोफेजिक आहे. गार्गिल्स आहेत ते पण मोनोफेजिक असतात, एनिमल्स पण मोनोफेजिक असतात. बट हे जे सस्पेन्शन आहे ना, सस्पेन्शनमध्ये आपल्याला माहिती आहे की जे ड्रग सबस्टन्स आहे ते सस्पेंड केलेलं असतं, म्हणजे ड्रग पार्टिकल त्या लिक्विडमध्ये सस्पेंडेड असतात, म्हणजे ते टू फेज झाल्या. त्यामध्ये एक ते लिक्विड जे काही सॉल्व्हंट सिस्टीम असेल ती, आणि त्यामध्ये ड्रग जे सबस्टन्स आहे ते सस्पेंडेड असणार आहे. ड्रग इनसोल्युबल असतो त्यामुळे त्यामध्ये सस्पेंडेड फॉर्ममध्ये असतो, त्यामुळं मोनोफेजिक लिक्विडचा कुठला टाईप नाही आहे, तर हे जे सस्पेन्शन आहे ते मोनोफेजिक नाही आहे, ते बायफेजिक सिस्टीममध्ये येतं सस्पेन्शन. त्यामुळं विच ऑफ द फॉलोइंग इज ए नॉट अ मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. तर सस्पेन्शन मोनोफेजिक नाही आहे, बाकी सगळे आहेत ते मोनोफेजिक आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. पुढचा क्वेश्चन आहे द सिरप इज ए नेचर. सिरप कुठल्या नेचरचं असतं, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते ॲक्वियस असतं. जे काही ॲक्वियस लिक्विड आहे त्यामध्ये शुगर, सुक्रोज जे असतं ते त्यामध्ये असतं, त्यामुळे ते ॲक्वियस टाईपमध्ये येतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. द सिरप इज अ नियरली सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ. सिरप कशाचं सॅच्युरेटेड सोल्युशन असतं, तर ते सुक्रोजचं असतं, वरतीच मी सांगितलेलं होतं. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा क्वेश्चन थ्रोट पेंट्स आर लिक्विड प्रिपरेशन. हे जे थ्रोट प्रिपरेशन आहेत ना, थ्रोट पेंट्स आहेत ते लिक्विड प्रिपरेशन असतात, बट त्यांचं नेचर कसं असतं, तर त्यांचं नेचर विस्कस असतं. लक्षात घ्या, विस्कस का असतात ते, तर आपला थ्रोटचा जो एरिया आहे तिथून ते स्लोली जाऊन तिथं रिलीफ भेटावा यासाठी ते विस्कस असतं, तिथून स्लोली पास व्हावं म्हणून, त्यामुळे थ्रोट पेंट्स असतात ते विस्कस नेचर असतात. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. द कंपोनंट प्रेझेंट इन अ सोल्युशन इन अ लार्ज अमाऊंट इज नोन ॲज. तर जे कंपोनंट सोल्युशनमध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये असतं त्याला
सॉल्वंट असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण शुगरचं सोल्युशन बनवलेलं आहे किंवा सॉल्टचं सोल्युशन बनवलेलं आहे, तर यामध्ये वॉटर जे असणार आहे ते लार्ज क्वांटिटीमध्ये, तर ह्या वॉटरला सॉल्वंट असं म्हटलं जाणार आहे. आणि त्यामध्ये स्मॉल क्वांटिटीमध्ये जे असतं ना त्याला सोल्यूट म्हटलं जातं. पुढं त्याचा क्वेश्चन आहे आय थिंक. तर लार्ज क्वांटिटीमध्ये असतं ते सॉल्वंट असतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. द कंपोनंट प्रेझेंट इन अ सोल्युशन इन अ स्मॉल क्वांटिटी. लक्षात ठेवा, स्मॉल क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतं त्याला सोल्यूट म्हटलं जातं. म्हणजे जर आपण सॉल्ट सोल्युशन बनवलेलं आहे तर त्यामध्ये सॉल्ट हे सोल्यूट झालं जे स्मॉल क्वांटिटीमध्ये आहे, आणि लार्ज क्वांटिटीमध्ये असतं त्याला सॉल्वंट असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा क्वेश्चन आहे पावडर्स आर मोर स्टेबल दॅन. हे जे पावडर डोसेज फॉर्म आहेत ते मोर स्टेबल असतात कोणापेक्षा, तर हे जे पावडर्स असतात ते सिरपपेक्षा मोर स्टेबल असतात. पावडर जे आहेत ते सिरपपेक्षा मोर स्टेबल असतात. आणि लक्षात घ्या, कुठलाही जो सॉलिड डोसेज फॉर्म असतो तो जास्त स्टेबल असतो. टॅबलेट एक खूप स्टेबल असतात. का, तर त्यामध्ये जे काही मॉइश्चर असतं ते प्रेझेंट नसतं, त्यामुळे मायक्रोबियल कंटॅमिनेशन म्हणा किंवा इतर अदर जे सोर्सेस कंटॅमिनेशनचे त्यामध्ये असण्याचे चान्सेस कमी असतात आणि ते डोसेज फॉर्म खूप स्टेबल असतात. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. बल्क पावडर आर. आता लक्षात ठेवा, बल्क पावडर्स काय असतात, नॉन पोटेंट असतात. नॉन पोटेंट, बऱ्याच जणांनी याचा आन्सर पोटेंट दिलं, तर ह्या पोटेंट नसतात. बल्क पावडर नॉन पोटेंट असतात, म्हणून तर त्या बल्कमध्ये वापरतो. पोटेंट याचा अर्थ काय, एखादी गोष्ट जेव्हा पोटेंट असते ना तेव्हा ती कमीत कमी क्वांटिटीमध्ये जास्त इफेक्ट देत असते. जर एखाद्याला आपण पोटेंट म्हणू तर ते कमीत कमी क्वांटिटीमध्ये जास्त इफेक्ट देतं. आणि नॉन पोटेंट याचा अर्थ काय, ते जास्त क्वांटिटीमध्ये वापरलं तर इफेक्ट देतं. म्हणून तर बल्क म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये ते आपण वापरतोय, म्हणूनच ज्या बल्क पावडर आहेत त्या नॉन पोटेंट असणार आहेत. ओके. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण डिस्कस करूया. पावडर्स यूज्ड फॉर एक्सटर्नल यूज. तर एक्सटर्नल यूजसाठी कुठली पावडर वापरली जाते, तर लक्षात ठेवा डस्टिंग पावडर आहेत त्या एक्सटर्नल यूजसाठी वापरल्या जातात. डस्टिंग पावडर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. पुढचा क्वेश्चन आहे ए जेनेटिकली डिटरमाइन ॲबनॉर्मल ऑर अनयुज्युअल रिस्पॉन्स टू द ड्रग इज. म्हणजे जेनेटिकली ॲबनॉर्मल रिस्पॉन्स एखाद्या ड्रग सबस्टन्सला जो असतो त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला आयडिओसिन्क्रेसी असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. ॲक्यूट टॉलरन्स इज नोन ॲज. लक्षात ठेवा, एखाद्या ड्रग सबस्टन्सला जेव्हा ॲक्यूट टॉलरन्स होतो तर त्याला काय म्हटलं जातं, त्याला टॅकिफिलॅक्सिस असं म्हटलं जातं. तर टॉलरन्स निर्माण होतो म्हणजे काय होतं, एखाद्या ड्रग सबस्टन्सला टॉलरन्स निर्माण होतो याचा अर्थ तो जो ड्रग आहे तो तुम्ही सेम डोस तुम्ही देताय पण त्याचा इफेक्ट हळूहळू येत नाही आहे. काय इफेक्ट येत नाही आहे, कारण त्याला टॉलरन्स क्रिएट झालं आहे, अपोजिशन झालं आहे. म्हणजे तुम्ही ड्रग तर देताय पण रिस्पॉन्स येत नाही, कारण त्याला टॉलरन्स क्रिएट झालेला आहे त्या ड्रग सबस्टन्सला. मग हळूहळू तुम्हाला डोस वाढवावा लागतो तेव्हा इफेक्ट येतो आणि हळूहळू त्या ड्रगला रिस्पॉन्स कमी येत जातो. टॉलरन्स क्रिएट होतो त्या ड्रगमध्ये. याला टॅकिफिलॅक्सिस असं म्हटलं जातं. टॉलरन्स क्रिएट होतो म्हणजे तुम्ही समजा 10 mg डोस देताय आणि तेव्हा त्या ड्रगचा इफेक्ट येतोय, पण हळूहळू काय होणार आहे, 10 mgला ते इफेक्ट द्यायचा कमी येणार आहे. याचा अर्थ त्या ड्रगला जे काही आहे तो टॉलरन्स क्रिएट व्हायला लागलेला आहे, त्याचा इफेक्ट कमी व्हायला लागलेला आहे. तर ॲक्यूट टॉलरन्स जो क्रिएट होतो ड्रगचा त्याला टॅकिफिलॅक्सिस असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. इज द स्टेट ऑफ सायकिक अँड फिजिकल ड्रग डिपेंडन्स. म्हणजे काय होतं, त्यामध्ये त्या पेशंटला फिजिकली आणि मेंटली, सायकिक म्हणजे मेंटली आणि फिजिकली त्याला काय वाटू लागतं की तो त्या ड्रगवरती डिपेंड राहू लागतो. तर याला काय बोललं जातं, तर ॲडिक्शन बोललं जातं. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे अल्कोहोलिझम. म्हणजे जे अल्कोहोल ड्रिंक करतात तर त्यांना एका सर्टन पिरियडनंतर असं वाटू लागतं की जर अल्कोहोल त्यांनी घेतलं नाही तर ते जगू शकणार नाहीत, किंवा त्यांना ती सवय होऊन जाते, ॲडिक्शन होऊन जातं त्या मेडिसिनचं. किंवा अल्कोहोल असेल तर अल्कोहोलचं ॲडिक्शन होत जातं. अशा काही मेडिसिन पण आहेत की ज्यांचं ॲडिक्शन होत असतं. ते बऱ्यापैकी शेड्यूल एक्समधले ड्रग असतात. तर ॲडिक्शन तयार होतं त्या ड्रगचं. सायकिक अँड फिजिकल ड्रग डिपेंडन्सला ॲडिक्शन असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. वेन द ॲक्शन ऑफ ड्रग इज अपोज्ड बाय अनादर ड्रग इज नोन ॲज. म्हणजे एखाद्या ड्रगचा इफेक्ट दुसरा ड्रग आहे तो अपोज करतोय त्या ड्रगचा इफेक्ट, त्याला काय बोललं जातं, तर त्याला अँटागोनिझम असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. when 2 or more drugs are used in the combination to increase the pharmacological action phenomena is known as. म्हणजे
दोन किंवा त्यापेक्षा अधिक ड्रग एकत्र दिले जातात आणि त्यांचा इफेक्ट जास्त होतो. म्हणजे याचं एक्झाम्पल 1+1=2 हे झालं सिम्पल. बट ह्या ड्रग सबस्टन्समध्ये कसं होणार आहे, 1+1=3 म्हणजे त्या दोन्हींना एकत्र जर द्याल ना तर त्या ड्रगचा इफेक्ट ॲडिशनली एक्स्ट्रा येत असतो. त्याला सिनर्जिझम असं म्हटलं जातं. या प्रोसेसला सिनर्जिझम असं म्हटलं जातं. म्हणजे दोन ड्रग जेव्हा एकत्र द्याल तेव्हा त्यांचा इफेक्ट जास्त असणार आहे. A+B दोन एकत्र द्याल म्हणजे एचा आणि बीचा जो इफेक्ट आहे त्यापेक्षा देखील अधिक जास्त एकत्र इफेक्ट ते दोन्ही कंबाईनमध्ये दिले येतो. त्याला सिनर्जिझम असं म्हटलं जातं. हा सिनर्जिझम इफेक्ट असतो ज्यामध्ये दोन किंवा अधिक ड्रग एकत्र दिल्यावरती त्यांचा इफेक्ट जास्त येतो. तर अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत मागच्या वेळेस जे अपलोड केलेले होते. मित्रांनो, जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्व फार्मसीच्या विद्यार्थ्यांचं D.Pharm, B.Pharm तसेच जीपॅट नायपरची तयारी करणारे विद्यार्थी यांच्यासह शेअर करा. तुम्हाला D.Pharmच्या एक्झिट एक्झामसाठी देखील हे सर्व क्वेश्चन हेल्पफुल राहतील. तसेच गव्हर्नमेंट फार्मसिस्ट DI वेगवेगळ्या फार्मसिस्ट एक्झाम, कॉम्पिटिटिव्ह फार्मसिस्ट एक्झामसाठी जे तयारी करतात त्यांना देखील ही सिरीज हेल्पफुल ठरेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांसह व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही आपली सिरीज सक्सेसफुल ठरेल. धन्यवाद.